सूर्यदेव हे आपल्या डोळ्यांना दिसणारे दैवत आहे. सूर्यदेवाला रोज निदान साधा नमस्कार आपण करू शकतो आणि तो करावा. रविवार हा सूर्यपूजनाचा दिवस असतो. सूर्य हा अत्यंत तेजस्वी आहे. जे लोक अशक्त आहेत, ज्यांचे डोळे कमजोर आहेत, त्यांनी तर रोज सूर्याची उपासना करावी. रोज उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे, सूर्याला अर्घ्य द्यावे व कमीत कमी 28 वेळा गायत्री मंत्र म्हणावे. गायत्री मंत्र हा शक्तिशाली मंत्र असल्यामुळे ज्यांना तो म्हणण्याचा अधिकार आहे त्यांनी जरूर म्हणावा अथवा गायत्री स्तोत्र म्हणावे. नंतर 12 सूर्यनमस्कार घालावेत. त्यामुळे तब्येत चांगली राहते. रोज आपण सूर्योपासना करू शकलो नाही तर निदान श्रावणातील रविवारी जरूर करावे. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक रविवारी आदित्य रानूबाईचे काही जण व्रत करतात. या व्रतामध्ये रक्तचंदनाच्या गंधाने सूर्याची प्रतिमा पाटावर काढतात व त्याचे पूजन करतात. पूजनासाठी लाल रंगाची फुले जसे जास्वंद, लाल कमळ इत्यादी वापरतात. या दिवशी मौन पाळतात. मौनामुळे शरीरातील शक्ती कमी खर्च होते. या व्रताच्या दिवशी केस धुवत नाहीत. सूर्यनारायणाला गुळ खोबरं घालून केलेला नारळी भात किंवा गव्हाची अथवा गव्हाळ्याची खिरीचा नैवेद्य दाखवितात आणि काडवातींनी आरती करतात.